स्वागत। आता बघूयात राज्यात होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकींच्या अनुषंगाने सध्या रंगलेलं राजकीय जे नाट्य आहे। तुम्हाला माहिती आहे की या जागांसाठी 17 जागांसाठी 18 जूनला स्थानिक लोकप्रतिनिधी मतदान करणार आहेत। या मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोडे बाजाराची शक्यता आहेच, पण तो विषय पुढचा आहे। त्याआधी उमेदवारीवरच अजून अंतिम शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये 6 पक्षांची झालमुडी असल्यामुळे ही स्थिती आहे, पण सर्वाधिक वाद महायुतीत आहे। या 17 पैकी 16 जागांची अखेरची निवडणूक 2016 आणि 2018 मध्ये झाली होती। त्यावेळची पक्षांची स्थिती आता पूर्णपणे वेगळी असल्यामुळे हे वाद सुरू आहेत। त्यातही सर्वात मोठा तिढा कोकणच्या जागेचा असून महायुतीतल्या शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे दोघंही आपापल्या मुलांसाठी एकमेकांसमोर उभे ठाकल्याची स्थिती आहे। अर्थात या स्थितीत जागा वाटपाचा कठीण पेपर सुटलाय। 3च जागांचा प्रश्न आहे असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी थेट दिल्लीहून सांगितलंय। या 3 जागा नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याची जागा आहे आणि हा विषय दिल्लीत नाही तर मुंबईत सोडवू असंही मुख्यमंत्री आज म्हणाले। आणि खरं तर यामुळे महायुतीपुरता हा विषय मार्गी लागल्याचं बरबरतही दिसतंय। पण याच महायुतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत वाद कमालीचा पेटलेला दिसतोय। विधान परिषदेसाठी झालेल्या बैठकीमध्ये पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या समोरच सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात वाद झाला। प्रफुल्ल पटेल बैठकीला गेलेच नाहीत, ते इतर कामामुळे बैठकीला गेले नसल्याचं पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं असलं तरीही पार्थ पवार बैठक अर्ध्यात सोडून निघून गेले। त्यातूनच महायुतीतील मोठा पक्ष असलेल्या भाजपपासून फारकत घेण्याची चर्चा सुद्धा झाल्याचं समोर आलंय। एकूणच विधान परिषदेची एकाच वेळी होणारी 17 जागांची निवडणूक ही महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधली धुसफूस समोर आणणारी ठरत असल्याचं चित्र आहे। आमचं जवळपास अग्रीमेंट झालेलं आहे। फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरपैकी एक जागा आम्हाला मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे आणि एनसीपीने आम्हाला पुण्याची जागा मागितलेली आहे। त्यामुळे या 2च गोष्टींवर आमचं अडलं आहे, जे आम्ही सोडवून घेऊ। आता काही कठीण नाही, कठीण पेपर संपलाय, सोपा पेपर बाकी आहे। टिकमार्क करायचा आहे, टिकमार्क झाल्याबरोबर विषय संपला। 2च जागांवरचा विषय आहे जो आम्ही सोडू। सर, दिल्लीत बैठक होणार आहे, दिल्लीत या संदर्भात कुठलीही बैठक नाही, याची बैठक मुंबईतच होईल आणि मुंबईतच विषय सोडून टाकू। आता मुख्यमंत्री म्हणतात की हा विषय जवळपास सुटलेला आहे। याच अनुषंगाने आम्ही एक प्रश्न विचारलेला आहे सर्वसामान्यांना। पाहुयात पोल सेंटरला आमचा दुसरा प्रश्न, जो अर्थातच या राजकारणावरती आधारित आहे। नव्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुन्या नेत्यांची घुसमट होती असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत। आपलं मत आम्हाला जरूर सांगा। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदार फुटणं हे काही नवीन नाहीये। त्यातही आता होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्था कोट्याच्या निवडणुकीमध्ये मतदारांना खेचण्यासाठी मोठे आर्थिक व्यवहार होतातच, पण यंदा उमेदवारीवरनं वाद निर्माण झालेत। ते काय आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नक्की याची कारणं उमेदवारीच्या निमित्ताने काय काय आहेत। विधान परिषदेच्या 17 जागांची गेल्या निवडणुकीतली स्थिती आपण बघतोय। भाजपचे एकूण 7 उमेदवार विजयी झाले होते आणि आत्ता भाजपला 12 जागा हव्यात। शिवसेनेचे 5 उमेदवार विजयी झाले होते, पण त्यापैकी 3 आता ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत, कारण आधी अखंड शिवसेना होती, आता 2 गटांमध्ये विभागलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे 3ही विजयी आता सत्ताधारी महायुतीतच आहेत। काँग्रेसचे 2 विजयी उमेदवार आहेत, त्यापैकी एक भाजपवासी झालेला आहे। कोकण मतदारसंघामध्ये गेल्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली होती। याच कोकणामध्ये सध्या शिवसेनेकडे सर्वाधिक मतदार आहेत आणि राष्ट्रवादी मात्र 3ऱ्या स्थानावर आहे। पुण्यामध्ये गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली होती, ते माजी आमदार आज महायुतीत आहेत। याच पुण्यात आज भाजपकडे सर्वाधिक मतदार आहेत। त्यामुळे एकंदरीतच बघायला गेलं तर विविध पक्षांच्या फुटीमुळे किंवा पक्षांतर झाल्यामुळे सुद्धा प्रचंड गोंधळाचं वातावरण आणि त्याचबरोबर काही काही ठिकाणी सत्ता स्थानं बदललेली आहेत, त्याचाही परिणाम होतोय। स्थानिक पातळी ते केंद्रापर्यंत सत्तेत असल्यामुळे भाजपचा महायुतीमध्ये साहजिकच दबदबा यावेळेला पाहायला मिळतोय आणि यामुळेच
गेल्या निवडणुकीमध्ये 17 पैकी 7 जागा जिंकल्या असताना सुद्धा सध्याच्या राजकीय स्थितीमध्ये भाजपने 12 जागा लढण्याची तयारी केली आहे। शिवसेना सुरुवातीपासून 6 जागांसाठी आग्रही होती, त्यानंतर भाजपने त्यांना 4च जागा देऊ केल्या। त्यामुळे आता निदान 5वी जागा तरी पदरी पाडून घेण्यासाठी शिवसेनेकडनं रस्सीखेच सुरू आहे। आता यातली आणखीन एक गंमत तुम्हाला सांगते, ती अशी की जागेचा वाद प्रामुख्याने भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालपर्यंत एका जागेवर समाधानी असल्याचं चित्र होतं। आज मात्र 3 जागांची मागणी केल्याचं सांगून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोठा धक्का दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसला हक्काच्या पुण्याची जागा हवी आहे, पण तिथेही ती जागा मिळवण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडनं मुख्यमंत्र्यांकडे तगादा लावला जातोय। आता या स्थितीमध्ये अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवे आणि जुने नेते असा वादही निर्माण झाल्याचं सातत्याने दिसतंय। त्यातूनच त्यांना सावरायला वेळ नसताना त्यांनी अचानक 3 जागा मागितल्या। पण पक्षातील अंतर्गत वादाविषयी आपण 0 आवरच्या पुढच्या टप्प्यात बोलूया। चर्चा सुरू आहे, आपल्या पक्षाची भूमिका काय? माझी भूमिका येते की जिथे आमच्या जागा जास्त आहेत तिथे आम्हाला सकारात्मक चर्चा झाली आहे तसं होईल। आम्ही 3 जागांसाठी मागणी केलेली आहे आणि नक्कीच सकारात्मक। आता या 17 जागांचा महायुतीतील घटक पक्षांच्या मागण्यांकडे आपण पाहूयात। मला तुम्हाला असं सांगायचंय की यातील भाजप 12 जागांवरती ठाम आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने आज 3 जागा मागितल्यात आणि शिवसेनेने 5 जागांची याआधीच मागणी केली आहे। एकूण 17च जागा असल्यामुळे तिन्ही पक्षांना मिळून 3 जागांवरती पाणी सोडावं लागणार आहे हे निश्चित आहे। या स्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे प्रश्न देखील नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे अशा 3 जागांचाच आहे, हे सुद्धा विशेष। मागणी बघा काय केलेली आहे। आता हे सर्व ते तिन्ही नेत्यांच्या मध्ये आहे। हे तिन्ही नेते तुम्हाला वारंवार सांगतो की मागणी करणे आणि त्याच्यावर अंतिम तोडगा निघणं दोन्ही भाग वेगळे आहेत। कोणत्या जागा सुटल्या या संदर्भामध्ये हे तिन्ही नेतेच जाहीर त्याचा खुलासा करू शकतील किंवा जाहीर करतील। त्याच्यानंतर ज्या जागा भाजपला सुटलेल्या आहे, ज्या जागा शिवसेनेला सुटलेल्या आहे, ज्या जागा राष्ट्रवादीला सुटलेल्या आहे, त्या उमेदवाराच्या नावाची घोषणा सुद्धा त्या पक्षाचे नेतेच करतील। म्हणून त्याच्यावर आता चर्चा करून काही साध्य होणार नाही। एकदा युतीची फायनल बोलणी होऊ द्या, काय फॉर्म्युला ठरला तो समोर येऊ द्या, त्याच्यानंतर हे प्रमुख नेते त्या संदर्भात घोषणा करतील। पण भाजपचे नेते असलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मात्र यासाठी दिल्लीमध्ये बैठकीची गरज नाहीये असं सांगतायत। नाही, जवळपास 99% महायुतीची चर्चा पूर्ण झाली आहे। आता केवळ मुख्यमंत्रीजी देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आणि सुनेत्रा पवारजी मला वाटतं आज उद्या अंतिम बसतील आणि उद्यापर्यंत महायुतीच्या सर्व जागेचा जवळपास झालाच आहे, पण त्याचा अधिकृतपणे घोषणा करतील। महायुतीतला हा वाद नेमका कुठला आहे हेही पाहूयात। यातला सर्वात मोठा वाद हा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघावरनं सुरू झालाय। या ठिकाणी गेल्या निवडणुकीमध्ये अखंडित राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे जिंकले होते। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात होते। अनिकेत हे राष्ट्रवादीतील हेवीवेट नेते सुनील तटकरे यांचे सुपुत्र आहेत। हा पक्ष आता सत्ताधारी महायुतीत आहे, पण मतदारसंघाचा विचार केला तर तिथे शिवसेनेचे मतदार सर्वाधिक आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस 3ऱ्या स्थानी आहे। त्यामुळे शिवसेना नेते भरत गोगावले यांनी त्यांचा मुलगा विकाससाठी जागा मागितली आहे। यामध्ये मेख अशी आहे की रायगडचं पालकमंत्री पद रिकामं आहे, त्या ठिकाणी तटकरे यांची मुलगी अदिती आणि भरत गोगावले या दोघांचाही दावा आहे। आता पालकमंत्रीपद सोडा आणि उमेदवारी घेऊन जा असं डील गोगावले यांनी तटकरेंशी केल्याचीही चर्चा आहे। बघूया गोगावले या संदर्भात काय म्हणाले। जे एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहणार आहे, कारण आमचे नेते आहेत ते आणि पक्षाच्या नेतृत्वाला मानणारे आम्ही मंडळी आहोत।
मागणी सगळ्यांचीच आहे, पुऱ्या कोकणातली मागणी आहे की शिवसेनेला ही जागा मिळावी, कारण शिवसेनेचे सदस्य संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांनी मागणी करणं काही चुकीच्या अशातला भाग नाही आहे. परंतु निर्णय घेणं हे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि तिन्ही पक्षाचे नेते जो काही निर्णय घेतील, मग मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, तो आम्हाला मान्य करावा लागेल. आता याच विधान परिषद निवडणुकीची चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची काल रात्री उशिरा देवगिरी बंगल्यावरती बैठक होती, पण ती बैठक वादानेच रंगली. वादाचं पहिलं नाट्य रंगलं ते सुनील तटकरेंच्या रूपात. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवारांच्या हातात देणं, पक्ष एकसंध ठेवणं यात आपण आणि प्रफुल्ल पटेल यांनी महत्वाची भूमिका बजावली. पण त्यानंतर उद्भवलेल्या स्थितीमध्ये आमच्या दोघांवर टीका सुरू असताना एकही आमदार किंवा नेता आमच्या बचावासाठी पुढे आला नाही. अशावेळी फक्त आम्हीच टीकेचं धनी का व्हायचं, असा प्रश्न सुनील तटकरे यांनी बैठकीत उपस्थित केल्याचं कळतंय. मुख्य म्हणजे त्यावेळी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडून तटकरेंना रोखण्याचा प्रयत्न झाला, पण तटकरे ऐकण्याच्या भूमिकेत नव्हते असं सूत्रांचं म्हणणं आहे. यात दुसरं असं आहे की तटकरे यांचं भाषण सुरू होण्याआधीच पार्थ पवार यांनी बैठकीतनं काढता पाय घेतला, तर तटकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर एकही आमदार याविषयी काहीही बोलला नाही. हा वाद शमलेला नसतानाच महायुतीत भाजपकडनं अर्थ खातं मिळत नसल्यामुळे स्वतः सुनेत्रा पवारांकडनं नाराजी व्यक्त करण्यात आली. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खातं राष्ट्रवादीला दिलं जाणार होतं. दिलीप वळसे पाटलांचं नाव अर्थमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. या सर्वात पक्षाच्या स्थापना दिन कार्यक्रमावरनंही मतमतांतर समोर आल्याचं कळतंय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांनी पुणे किंवा बारामतीत पक्षाचा स्थापना दिवस साजरा करावा ही भूमिका मांडली. छगन भुजबळ मात्र मुंबईत स्थापना दिन साजरा करण्याविषयी आग्रही होते. तर अशा प्रकारे विधान परिषदेसाठी एकत्र आलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गतच वाद रंगल्याचं कळतंय. आता विधान परिषद निवडणुकीसाठी एकीकडे महायुतीचं अजूनही नेमकं ठरत नसताना महाविकास आघाडीचं मात्र फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. विधान परिषदेच्या सर्व 17 जागा लढवण्याचा निर्णय त्यांनी आज मुंबईतल्या बैठकीत घेतला. त्यामध्ये काँग्रेस 7 किंवा 8, ठाकरेंची शिवसेना 5 किंवा 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष 3 किंवा 4 जागा लढवेल अशी चर्चा आहे. कोण कुठल्या जागांवर लढणार याविषयीचा निर्णय आघाडीकडनं 2 ते 3 दिवसामध्ये घेतला जाणार आहे. याबाबत 29 तारखेला महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे आणि त्यावेळी अंतिम चित्र स्पष्ट होईल असं कळतंय. काटकसरीचं कारण पुढे करत ही निवडणूक बिनविरोध करण्याचा आग्रह भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी धरला होता. तसं वक्तव्य त्यांनी वारंवार केलं होतं. पण आता सर्व 17 जागा लढण्याचा निर्धार व्यक्त करत महाविकास आघाडीने बावनकुळेंच्या प्रयत्नांकडे सपशेल कानाडोळा केल्याचं दिसतंय. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून 16 निवडणुका आहेत, तर नागपूर या ठिकाणी एका ठिकाणी पोटनिवडणुका आहेत. अशा 17 निवडणुकींना आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढणार आहोत आणि भारतीय जनता पक्षाचा लोकशाही विरोधी आणि जो घोडेबाजार मांडलाय त्याचा निषेध देखील या निमित्ताने करत असताना त्या अनुषंगानं महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत आम्ही सामोरे जात असताना आज या जागा वाटपाच्या अनुषंगानं प्राथमिक चर्चा आमची संपन्न झालेली आहे. आणि याबरोबरच आणखीन एक छोटासा ब्रेक पण 0 मध्ये घेऊया. पाहत रहा ABP माझा.